तर आजचा व्हिडिओ आपला आहे, की सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय आणि बऱ्याच शेतकरी त्यापासून वंचित सुद्धा राहत आहेत मित्रांनो. किंवा आपल्याला कशाचे पैसे अकाउंटवरती येत आहे हे आपल्याला कळत नाहीये. त्यासाठी आपल्याला पीक विमा किती आलाय आणि आलाय का नाही आलाय किंवा कोणत्या पिकासाठी किती विमा आलेला आहे, हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता आपण, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल. तर मित्रांनो बघा, सुरुवातीला आपण काय केलंय, PMFBY या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. ओके. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, प्रधानमंत्री फसल बिमा जे आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. बरोबर. हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता मित्रांनो, आणि लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, सगळीकडे आपण ते करू शकतो. या अगोदरचा सुद्धा माझा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. यामध्ये आहे फार्मर कॉर्नर. ते फार्मर कॉर्नरवरती आपण क्लिक केलेलं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचंय, फार्मर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. खाली लॉग इन फॉर फार्मरवरती. तर आपण काय करतोय, लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक केलेलं आहे मित्रांनो. इथे 2 गोष्टी आहेत. इथे आहे मोबाईल नंबर आणि इथे आहे कॅप्चा कोड. तर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड मी टाकून घेत आहे मित्रांनो. कॅप्चा कोड टाकला. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर कोणता टाकणार आहात, तर जो तुम्ही पीक विमा भरताना मोबाईल नंबर दिला होता, तो नंबर आपल्याला टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे रिक्वेस्ट फॉर OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी मोबाईल नंबर टाकून घेतोय आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करत आहे मित्रांनो. बरोबर. तर यामध्ये बघा थोड्याशा गोष्टी आहेत. तर मी काय करतोय, थोडंसं मला ब्लर करायचंय, बट ब्लरसाठी ऑप्शन शोधतोय मी, तर ब्लर होत नाहीये. तर आपण काय करूया, व्हिडिओ स्टॉप करूनच मी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो. इथं जे मी ब्लॅक केलंय, तर ब्लॅकमध्ये इथे काय मोबाईल नंबर टाकलेला आहे मी. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, रिक्वेस्ट फॉर OTP यावरती क्लिक करायचं आहे. या बरोबर. आता इथे आलाय आधार नंबर. बरोबर. इथे काय आलाय, आधार नंबर आणि कॅप्चा कोड. आता हे आधार नंबर टाकताना आपल्याला काय करायचंय मित्रांनो, आधार नंबर टाकताना सुद्धा तुमचा व्यवस्थित आधार नंबर टाकायचा आहे. तर आधार नंबर का आलाय ऑप्शन, बिकॉज आपण एक नंबर जो मोबाईल नंबर आहे तो घरातल्या फॅमिलीतल्या वेगवेगळ्या मेंबरसाठी वापरला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. बरोबर. तर मी काय करतोय, हे सुद्धा मी इथं मला ब्लर करायचंय थोडंसं. तर मी तुम्हाला इथे आधार नंबर दाखवतो मी तुम्हाला टाकून मित्रांनो. ओके. चलो. तर आपण काय करतोय आता बघा, इथे आधार नंबर टाकून घेतोय मित्रांनो मी माझा. ओके. आधार नंबर टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, जो कॅप्चा कोड आहे मित्रांनो, तो कॅप्चा कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जो कॅपिटल स्मॉल जे असेल त्या पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे. यानंतर करतोय आपण क्लिक रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करतोय. तर बघा रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक केलेला आहे मी. आणि आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला जर दिसत असेल तर मी काय करतोय, माझा बघा इथे मोबाईल नंबर आहे. तो मोबाईल नंबर मी हाईड केलेला आहे थोड्याशा गोष्टीसाठी. आणि आपल्याला जो OTP येणार आहे, जो आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. ओके. टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन्स येतात ते तुम्हाला ऑप्शन्स दाखवतोय मित्रांनो मी. आपण जेव्हा प्रोसीड केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. यामध्ये फार्मर नेम आहे, म्हणजे तुमचं नाव येणार आहे मित्रांनो. मी ते ब्लॅक केलेलं आहे. त्यानंतर इथे आधार नंबर असेल. इथे आपण फार्मर आयडी जर काढला असेल तर इथे आपला फार्मर आयडी येणार आहे मित्रांनो पुढे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर आणि आपण इथे 2023 सिलेक्ट केलंय. का 2023 सिलेक्ट केलंय, कारण की आपल्याला जो विमा सध्या आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतोय, तो आहे मित्रांनो 2023चा रब्बीचा विमा. तर यामध्ये बघा 2023चा रब्बीचा विमा, ते 2023 इथे सिलेक्ट केलं आणि सीझन मध्ये रब्बी केलेला आहे आपण. आणि ते पॉलिसी नंबर मध्ये जाऊन आपल्याला इथे समोर दिसतंय लाल अक्षरामध्ये टोटल क्लेम पेड. तर त्यामध्ये बघा 3,545 रुपये मिळालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हा व्हिडिओ पाहून तुम्ही पाहू शकता आपल्या खात्यावरती किती पैसे मिळालेत. बरोबर. या व्यतिरिक्त कोणत्या पिकाला किती पैसे मिळालेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला माहिती कळेल मित्रांनो. आपला पॉलिसी नंबर आपल्याला दिसला होता. त्यानंतर इथे आपण ऍप्लिकेशन नंबर आहे, ऍप्लिकेशन नंबर 3 पिकाचा. इथे पिकं दिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर आपण विमा भरताना किती क्षेत्र टाकलं होतं ते क्षेत्र इथे दाखवलं गेलंय. त्यानंतर सम इन्शुअर म्हणजे तुम्हाला टोटल किती विमा येऊ शकतो 100% जर लागू झाला तर, आणि गव्हर्नमेंटच्या सबसिडी वगैरे त्या गोष्टी असतील.
पण आता इथे काय करायचं, शेवटला आपल्याला क्लेम डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा अमाउंट जी आली ती कुठे येणार आहे, क्लेम डिटेल्स मध्ये येणार आहे. तर आपण काय करतोय, इथे व्ह्यू करतोय, इथे 0 अमाउंट आहे बरोबर. त्यानंतर 2 नंबरला क्लिक करतोय आपण, तर इथे सुद्धा 0 अमाउंट आहे. आणि 3 नंबरला क्लिक करतोय मित्रांनो, इथे आहे 3545. म्हणजेच काय की शेवटचं बेंगाल ग्राम म्हणजे चना जे हरभरा बोलतो आपण, तर हरभऱ्यासाठी विमा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तो किती झालाय, इथे 3545 दाखवलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने कोणत्या पिकाला किती विमा आलाय ते सर्व गोष्टी आपण पाहू शकतो मित्रांनो, बरोबर. या व्यतिरिक्त कोणत्या बँकेत आला यासाठी सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतोय, की कोणत्या बँकेत आलाय ते कसं पाहिजे ते सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.